हिवाळा येतोय, थंडगार हवेचा आनंद घ्यायचा? मग चला माथेरानला. माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती. निसर्ग, मजा आणि रिलॅक्सेशन सगळं एकाच ठिकाणी. सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड, स्विमिंग पूल, रेन डान्स सोबत धम्माल एंटरटेनमेंट, जंगल सफारी, कॅम्प फायर आणि नाईट ट्रेक सारखं नॉन स्टॉप थ्रिल. हॉटेल प्रीती, माथेरान. बुकिंगसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा. 3 आमदार आमचे आहेत, 3 आमदार BJPचे आहेत, 1 आमदार राष्ट्रवादींचा आहे. आजच्या स्थितीला पाहिलं तर 59 सीट आहेत. मग 59चे जर बेरीज करायची झाली तर आमचे 7 आमदार, त्याची बेरीज करून जे काय 3 सीट जास्त उरत आहेत त्याचा काय विचार करायचा. परंतु हा आदेश, हा निर्देश जसं वरून येईल, म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपापल्या आमदारकीच्या क्षेत्रातले आपले सदस्य निवडून यावेत. मग तसे आम्ही 7 आमदार युतीतले आहोत. मग त्या युतीतल्या आमदारांना जर प्रत्येकालाच वाटत असेल तर मग हा फॉर्म्युला होऊ शकतो 8चा. काय 8 56 आणि प्लस 3 आहेत एक्स्ट्रा, त्याचं बघता येईल काय करता येईल. परंतु आजची जी वस्तुस्थिती आहे ती अशी आहे, 3-3-1 असं आमचं संख्याबळ आहे. विरोधक एकही आमदार नसल्यामुळे आम्हाला काही तशी अडचण वाटत नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब ज्या पद्धतीने कर्जतमध्ये आमच्या सन्माननीय आमदार महेंद्र थोरवे यांच्या बाबतीमध्ये एक वेगळा आगळा निर्णय घेतात. आपण काल बघितलं की कर्जतमध्ये उबाटा गट आणि राष्ट्रवादी गटाचे एकत्र मनोमिलन झालं. आता तटकरेंचा प्रयोग आहे, आज त्याचा नेहमी प्रयोगशील असल्यामुळे राजकारणामध्ये हे ते करत जातात. आज मूडमध्ये पण देखील त्यांनी बघितलं, मूडला देखील सभा घेऊन उबाटाचे काही नेत्यांनी मंचावरती बोलवले. आता एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि खऱ्या अर्थाने कोर कमिटी सदस्य असल्या कारणाने अशा पद्धतीची एखादी घटना घडवणं हे ठीक नाही आहे, शोभनीय तर नक्कीच नाही आहे. त्याच्याविषयी त्यांनी नक्की करावा. आम्ही नेहमीच महायुती धर्म पाळून पुढे चाललेलो आहोत, पण नेहमी सक्रिय राजकारणामध्ये तटकरे साहेबांनी उलटफेर निर्णय घेतलेला आहे आणि तो कुठल्याही हिताचा निश्चित नाही आहे. त्यांच्या फायद्यासाठी घेतलेला तो निर्णय आहे, पण कदाचित या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नक्की योग्य तो निर्णय घेतील. आम्ही महायुती धर्म पाळण्यास तयार आहोत आमच्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे. पण आता जे काही प्रयोग तटकरेच्या माध्यमातून चालू आहेत हे प्रयोग थांबले नाही आहेत, तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करा येणाऱ्या काळामध्ये. मला राजकारणातलं जागा वाटपाचं नवीन असं एक अगाध ज्ञान किंवा माहिती मला जाणकारांकडनं, ज्यांचं राजकीय जाणकार जे आज रायगड जिल्ह्यातले आहेत त्यांच्याकडनं ऐकायला मिळालं. त्याच्यामुळे मी असा एकदम स्तब्ध झालेला आहे. कारण मला असलं गणित जागा वाटपाचं इतके भागिले इतके त्याला वरती इतके असलं कधी मला 40 वर्षात माहिती नसल्यामुळे मी अनभिज्ञ आहे. त्याच्यामुळे मी माफी व्यक्त करतो की मला हे सगळं माझ्या अकलेच्या डोक्याच्या सगळं पलीकडचं आहे. त्याच्यामुळे मी अभ्यास करीन हे कसं कसं होत असतं, कसं जागा वाटप करायचं, त्याचं सूत्र काय असतं. कारण लोकसभा विधानसभेचं जागा वाटप 14 सालापासून मी प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसबरोबर केलं, 19ला केलं, 24ला भाजप शिवसेना यांचा लोकसभा विधानसभेचं जागा वाटप केलं. पण असलं सूत्र कधी माझ्या कानावर न पडलं असल्यामुळे मी भांबावून गेलेला आहे. कर्जतच्या विधानसभा परिक्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी युती केल्याची एक बातमी समोर येते. आपल्याला याची माहिती आहे का आणि पक्षाच्या वरिष्ठांचं याच्यावर काय मत? मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, माहिती मी घेतली. त्यामध्ये दिवाळीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षाचे नेते एकत्रितपणाने सौहार्दाच्या वातावरणामध्ये जमत असतात. महाराष्ट्राची ती संस्कृती आहे, त्या माध्यमातून ते सर्व एकत्रितपणाने आले अशी माझी माहिती आहे. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.